नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी पौष्टिक अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचे थालीपीठ पाहणार आहोत. अगदी झटपट अशा पद्धतीने होणारे हे थालीपीठ खायला तर खूपच टेस्टी असतात आणि लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडतील अशा पद्धतीने हे गरम गरम थालीपीठ मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आधी इथे मी जे जे मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे थालीपीठचे पिठाचं रेसिपी दाखवलेलं होतं तेच पीठ वापरून मी आज इथे या व्हिडिओमध्ये थालीपीठ बनवणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ बनवून ठेवला तर झटपट अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ बनवता येतात. त्याच्यामुळे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे, ते तुम्ही पिठाचं बघू शकता. आता इथे मी मिरची, आलं आणि लसूण हे तिन्ही मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता याच्यामध्ये हळद एक अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि जेवढे थालीपीठ तुम्हाला बनवायचे असतील तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. आता याच्यामध्ये साधारण एक मोठा चमचा इथे मी तीळ घेतलेला आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दुधी भोपळा किसून घालायचा आहे. अशा पद्धतीने दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर थोडं थोडं वरचं तुम्ही साल काढून घेऊ शकता आणि जेवढं तुमचं पीठ असेल त्याच्या पद्धतीने तुम्ही दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. शक्यतो भरपूर अशा प्रमाणात आपल्याला दुधी भोपळा घालायचा आहे. साधारण 7 ते 8 माणसांना पुरेल इतपत पीठ घेतला तर एक मोठा दुधी भोपळा आपल्याला लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. पूर्ण दुधी भोपळामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता दुधी भोपळ्याचं खीस आणि सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं हिंग पावडर घालायचे आहे. बाकी जिरेपूड आणि धनेपूड आपण थालीपीठच्या पिठामध्ये घातलेलं होतं, त्याच्यामुळे वरून घालण्याची गरज नाही. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पिठाचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आता थोड्या वेळाने दुधी भोपळ्याला पाणी खूप सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता की थोडं पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि त्याला पाणी कशा पद्धतीने सुटलेलं आहे. थोडंसं बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि समजा जर तुमच्याकडे दुधी भोपळा कमी असेल आणि पीठ थोडंसं वाळं झालेलं असेल तरीसुद्धा हरकत नाही, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही मळून घेऊ शकता. पण जास्त दुधी भोपळा घातला तर साधारण एक दुधी भोपळा पिठाला घातला तर साधारण एक 10 ते 15 मिनटानंतर त्या पिठाला पाणी सुटतं आणि अशा पद्धतीने मग वरून पाणी घालण्याची गरज नाही. पण पीठ थोडं कोरडं झालं असेल तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन मळून घेतला तरीसुद्धा चालतं. आता आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे. जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. अगदी खूप टेस्टी आणि अगदी मस्तच लागतात हे थालीपीठ, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता अशा पद्धतीने मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि एक कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे. तो कापड आपल्याला पूर्णपणे भिजवून घ्यायचा आहे, पाण्यामध्ये पूर्णपणे भिजवून घ्यायचा आहे. कापड घेताना मात्र कॉटनचाच घ्यायचा आहे, त्याच्यावरून थालीपीठ पटकन निघतात, त्याच्यामुळे कॉटनचाच कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने थालीपीठ आपल्याला थापायचे आहेत. आता वरून थोडंसं आपल्याला तीळ घालायचं आहे.
पिठामध्ये सुद्धा घातलेलं आहे, पण वरून थोडंसं घालायचं म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात थालीपीठ. आणि अशा पद्धतीने त्याला थोडं एक 4-5 होल मारायचे आहे, जेणेकरून थालीपीठ आपलं थोडंसं कुरकुरीत होतं. आता तवासुद्धा आपल्याला गरम झालेला आहे आणि थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे. कापड आपला उलटा असा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल साईडने घालायचं आहे आणि होलमध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे मागची साईड अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा पद्धतीने भाजेल. आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, मोठ्या फ्लेमवरती ठेवायचं नाही, नाहीतर करपण्याची शक्यता असते. मीडियम ठेवायचं म्हणजे व्यवस्थित आपल्या थालीपीठला रंग येतो. आता वरची साईड थोडीशी वाफल्यासारखी झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याला रंगसुद्धा किती छान पद्धतीने आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि दुधी भोपळ्याचे थालीपीठ खूपच टेस्टी आणि मस्त लागतात. आणि लहान मुले काय करतात की वेगवेगळ्या भाज्या खायला बघत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही थालीपीठमध्ये घालून भाज्या वेगवेगळ्या बनवला तर खूप टेस्टी लागतात. आता त्याच्यासोबत दही, थोडंसं काकडी, कांदा आणि लोणच्याबरोबर तुम्ही गरम गरम थालीपीठ खाऊ शकता. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हे थालीपीठचे प्रमाण जे मी पिठाचं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते पीठ बघू शकता. आणि अशा पद्धतीने झटपट चविष्ट अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ बनवू शकता. थँक्यू.